जयश्री रुईकर, जय पराजय, वेदनेला फुलं आले या कादंबऱ्या, मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह, स्वप्नातील विहीर ही बाल कादंबरी इत्यादी त्यांचे साहित्य प्रकाशित. अंतर्मन या कथासंग्रहातील ही कथा आहे. महारोगी स्त्रियांच्या सेवेसाठी तळमळणाऱ्या बांगडीवाल्याचे हे हृदय शब्दचित्र आहे. अब्बाजान, आज मत जाओ ना तपोवन को. क्यों बेटे? जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. मी लवकर येईन हा बेटा. हे आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. अब्दुल कानाला मफलर गुंडाळत होता. तोच शन्नूच्या शब्दांना पुन्हा धार चढली. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयांचा धंदा तेजीत चालणार आज, आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयांच्या घरात. आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात, त्या बोटं झडलेल्या हातात बांगड्या भरत. शन्नू, चुप बेटा भी. एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातोय म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? अब्दुलने एकवार तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही, तर कीव आली. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. उन्हाची ऊब मिळावी म्हणून बस स्टॉपपासून थोड्या दूर उन्हात जाऊन अब्दुल बसला. थंडी थोडीशी कमी झाल्यासारखी वाटली. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर? लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातंय कशाला? जेमतेम 5-6च उतारू राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरची वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेट जवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथाऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला. चुडीवाला, माझ्यासाठी आरसा आणला? मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलने ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. वर्षातून 2दा, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला, चुडीवाल्याची तपोवनातील स्त्रिया आतुरतेने वाट बघत असत. आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. दिखाओ. अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूप आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून
दाजी साहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. सामूहिक गायन चालू होते. अब्दुलला बघताच एक मुलगा समोर आला. छुड़ीवाले चाचा, बहुत देर कर दी. बस देरी से आई, इसलिए देर हो गई बेटे. चाचा, आप उधर बैठिए. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजी साहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीत बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजी साहेब बोलत होते. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियां इथं येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां न बोलावता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखरच फार फार मोठी आहे, अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथं येऊन करावा. अब्दुल स्टेजवर चढला. दाजी साहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्यांना दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाजी साहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. दाजी साहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. मोटार धावत होती. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघविरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. तू नहीं खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला? जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. कितीदा सांगितलं, हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्द न शब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच ते बोलून झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण
शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजांपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. नवरात्र जवळच होते, त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नहीं खोलता? नाही रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही रे. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडवण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं? अब्दुल विलक्षण हळवा झाला. चल रघुभैया, मेरे साथ चल तपोवन. आज शेवटलं दर्शन घेऊन येऊ त्या तपोवनाचं. वेदनांशी झगडणाऱ्या त्या रोग्यांच्या मनाची आज काय अवस्था झाली असेल रे. पण रघुभैयाचे रंगाचे काम अर्धवट पडले होते. अब्दुल एकटाच गेला. अमरावतीहून लोक तपोवनात जात होते, त्यात अब्दुल मिसळून गेला. तपोवनातील दृश्य अतिशय केविलवाणे होते. काही कुष्ठरोग्यांना इतरत्र पाठवले होते. ते रोगी रातोरात पायी पायी परत तपोवनात आले होते. दाजीसाहेबांजवळ रडत होते. सारे तपोवन सुन्न झाले होते, शोकसागरात बुडाले होते. 8 दिवसांनीच दीपावलीचे असंख्य दीप घरोघरी रस्तोरस्ती उजळणार होते. पण ज्यांच्या अंधकारमय जीवनात आशेचा दीप आजपर्यंत तेवत होता, तो आता मालवणार होता. अतिशय दुःखी मनाने अब्दुल तपोवनातून घरी आला. काही न बोलता पडून राहिला. खाना नहीं खाने का क्या? नहीं. क्यों? तब्येत ठीक नाही का? चेहरा असा का दिसतोय तुमचा? शन्नूने अब्दुलच्या कपाळाला हात लावून बघितले. अब्दुलला वाटले 4 भिंतींच्या आत स्वतः दंग असणाऱ्या हिला माझे दुःख कळणे शक्यच नाही. प्रत्येकाचे जीवन जगण्याचे मार्ग वेगवेगळे असता हेच खरे. रात्र वर वर चढत होती. डोक्यावर पांघरून घेऊन अब्दुल पडून होता. डोळ्यांसमोर फिरत होते तपोवन, तिथल्या आठवणी. देवळातल्या पहारेकऱ्याने 2चे टोले दिले. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेच कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डबा, रुमाल, रिबिणी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावत धावत त्याच्या जवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुकावणार होता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवन इच्छा एकाएकी उडून गेली. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती.